आपली जर गरिबी असेल ना आणि आपल्याकडे जर पैसा नसेल आणि आपले आईवडीलसुद्धा जर गरीब असतील ना तर आपल्याकडे कोणी लक्षसुद्धा देत नाही हो. पाहुणे रावळेसुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात निमंत्रणसुद्धा देत नाहीत. देतात का? तर आपण गरीब असतो. परंतु जेव्हा आपण मेहनत करून स्ट्रगल करून जेव्हा पैसा हातात येतो ना आपल्या, जे दूरचे म्हणजे एकदम लांबचे जरी आपले पाहुणे असतील ना ते सहज असे माणसामध्ये सांगतात की हा माझा कोणीतरी लागतो. म्हणजे बघा व्हॅल्यू कशाला आली? पैशाला. म्हणून पैसे कमवा. आजकाल माणुसकीला अजिबात इज्जत नाही आहे. आपण मस्त म्हणतो माणुसकी जपा, माणुसकी जपा. हो, माणुसकी पण जपली पाहिजे, पण त्याचबरोबर आपला खिसा भरलेला पण पाहिजे नेहमी. कारण की आता हा कलियुग आहे. कलियुगामध्ये पैशाला एवढं प्राधान्य आहे ना ते माणसाला नाही आहे. माणूस पण माणसाकडे पैसा बघूनच वळतो. कारण की ज्या माणसाकडे कितीही माणुसकी असली पण जेबमध्ये जर पैसे नसेल ना त्याच्या वाट्यालाही कोणी जात नाही. त्याला साधं विचारत नाही तू काय करतोस, कसा आहेस. परंतु ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याचं बघा, तो नाही बोलला त्याने नमस्कार जरी नाही घातला तरी ओ शेठ तुमचं काय चाललंय, चला चहा घ्यायला. म्हणजे स्वतःहून लोक त्यांना बोलतात का? त्यांच्याकडे पैसा असतो. म्हणून आपल्याला जर आपली गरिबी कायमची नष्ट करायची असेल ना, आपल्याला जर आपली गरिबी कायमची नष्ट करायची असेल ना तर आपल्यालासुद्धा मेहनतीचाच पैसा कमवायचा आहे. मेहनत पण अशी करायची की आपल्या आईबापाने जे दिवस काढलेत ना ते दिवस आपणच काय आपल्या पुढल्या पिढीला कधीही येणार नाहीत असं काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि आईबापाची इज्जत आपल्याला ठेवायची आणि त्यांची मान पण उंचवायची. म्हणून कष्ट करा, मेहनत करा. त्यासाठी तुम्हाला बिझनेसचा स्टार्टअप केला पाहिजे. म्हणून छोटासा का होईना बरं बिझनेस स्टार्टअप करा आणि सक्सेसफुल व्हा.